हॅलो एव्हरीवन. आपण गेल्या लेक्चरला आपला पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा चॅप्टर सुरू केलेला होता आणि या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फर्स्ट 20 एलिमेंट्स आपल्याला नेसेसरी आहेत. ओके, तर ते फर्स्ट 20 एलिमेंट्स आज मी तुमच्यासमोर या ठिकाणी आणलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसेल एलिमेंट्स अँड देअर इम्पॉर्टंट फॅक्ट्स. याच्यामध्ये नेम ऑफ एलिमेंट्स आपण जर बघितलं तर लक्षात येईल आपल्या की हायड्रोजनपासून ते कॅल्शियमपर्यंत. ओके, hydrogen having the atomic number 1 and calcium having the atomic number 20. ओके, या चार्टमध्ये आपल्याला बघा काय काय दिसेल. तर या चार्टमध्ये आपल्याला लक्षात येईल की सुरुवातीला जो आहे तो आहे हायड्रोजन आणि नंतर हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन. ओके, त्यानंतर कार्बन, त्यानंतर नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम आणि त्यानंतर मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन, पोटॅशियम अँड कॅल्शियम. असे हे पहिले 20 एलिमेंट्स, फर्स्ट 20 एलिमेंट्स मी तुम्हाला सांगितलं त्यांचे ॲटॉमिक नंबर्स. आणि आज विथ देअर सिम्बॉल्स आपल्याला ते काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत. आणि हे झाल्यानंतर मग आपण काय करूयात, पुढच्या पॉईंटकडे जातोय. ओके, सो बघा सगळ्यांचं नीट लक्ष असणं खूप गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल हा जो तुम्हाला दिसतोय हायड्रोजन. ओके, त्याचं सिम्बॉल जे आहे ते आहे कॅपिटल एच. काय सिम्बॉल आहे त्याचं, कॅपिटल एच. अँड इट्स ॲटॉमिक नंबर इज 1. ओके, आणि याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 1. आपण त्या दिवशी बघितलं होतं, लक्षात येते का बघा तुमच्या, काय बघितलं होतं आपण की ऑर्बिट्स असतात. ओके, हा त्याचा न्यूक्लियस आहे, पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट, ओके, तिसरी ऑर्बिट्स. अशा पद्धतीनं त्या एलिमेंट्समधल्या ॲटम्सची रचना, स्ट्रक्चर अशा पद्धतीनं आपल्याला दिसतं. सो हायड्रोजन त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल एच, ॲटॉमिक नंबर 1 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1. याच्यामध्ये ही जी पहिली ऑर्बिट आहे दॅट इज द के, कॅपिटल के. ही जी दुसरी ऑर्बिट आहे दॅट इज द यल, तिसरी ऑर्बिट यम आणि चौथी ऑर्बिट असणार आहे यन. ओके, सो के, यल, यम अँड यन. आता हेलियम बघा, helium having symbol capital H, small e, He, atomic number 2, electronic configuration 2. Okay, we know that in the orbit K, in the first orbit of an atom consist maximum 2 electrons only. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये जास्तीत जास्त त्याची कॅपॅसिटी किती आहे, 2 इलेक्ट्रॉन्स. तुम्ही जर पहिल्या ऑर्बिटमध्ये बघितलं तर अगदी तुम्हाला हायड्रोजनपासून कॅल्शियमपर्यंत मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये दिसतील. ओके, मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स त्याची कॅपॅसिटी असणार आहे. त्याच्यानंतर लिथियम जर बघितला तर Li आणि ॲटॉमिक नंबर 3, बेरिलियम B4, ओके, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. त्याच्यानंतर बोरॉन कॅपिटल B आहे, ॲटॉमिक नंबर त्याचा 5 आणि 2, 3. कार्बन विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट हॅव्हिंग द सिम्बॉल कॅपिटल C. एक गोष्ट लक्षात येते का बघा तुमच्या, इथं जर का फक्त एक लेटर असेल, सिंगल लेटर असेल तर इट शूड ऑलवेज इन कॅपिटल, तर ते कॅपिटलमध्ये असणार आहे. ओके, आणि जर का 2 सिम्बॉल असतील याच्यामध्ये, म्हणजे सॉरी 2 लेटर्स असतील तर ते जे सिम्बॉल आहे त्याच्यातलं पहिलं लेटर शूड बी कॅपिटल अँड नेक्स्ट लेटर शूड बी इन स्मॉल. ओके, सो या ठिकाणी आपल्याला दिसेल आता बेरिलियम असेल तर कॅपिटल B आहे आणि त्याच्या नेक्स्ट जे लेटर आहे ते आहे स्मॉल ई. लक्षात येते. हां, मग आता बघा आपण कार्बन बघतोय. कार्बन त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल C, ॲटॉमिक नंबर 6 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2, 4. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 4 मीन्स समजा हा न्यूक्लियस आहे कार्बनचा. ओके, ही त्याची फर्स्ट ऑर्बिट आणि ही त्याची सेकंड ऑर्बिट. ओके, हाफ शेल्स दाखवतो मी या ठिकाणी. दिस इज द के, दिस इज द यल. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील याच्या, तर 2 इलेक्ट्रॉन असतील, हा एक इलेक्ट्रॉन आणि हा एक इलेक्ट्रॉन. ओके, त्याच्यावरती कोणता चार्ज असणार आहे, निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असतील तर 1, 2, 3, 4. ओके, इलेक्ट्रॉन, 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 निगेटिव्ह चार्ज. ओके, इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग द नेगेटिव्ह चार्ज किंवा इलेक्ट्रॉन्स आर नेगेटिव्हली चार्जड पार्टिकल्स, हे आपण बघितलं आहे अगोदरच. सो अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करता येतं. नायट्रोजन विच हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 7 अँड इट्स सिम्बॉल इज कॅपिटल N, which having the electronic configuration 2 and 5. Okay, 2 and 5. Oxygen कॅपिटल लेटर त्याचं O आहे, म्हणजे सिम्बॉल O आहे.
आणि ॲटॉमिक नंबर त्याचा आहे 8. ओके 26. फ्लोरीन 9, 2 अँड 7 त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि सिम्बॉल त्याचं काय आहे कॅपिटल एच. निऑन जर आपण बघितला तर ज्याचा ॲटॉमिक नंबर 10 आहे, कॅपिटल एन स्मॉल ई आणि 2 आणि 8 हे त्याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके सोडियम आहे 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13, त्याच्यानंतर सिलिकॉन असेल तर 14. हा मेटॅलॉइड आहे. सिलिकॉन हा काय आहे मेटॅलॉइड आहे. आणि इथं जो बोरॉन झालेला होता हा विच हॅव्हिंग द ॲटॉमिक नंबर 5, हे दोघंजण मात्र काय आहेत मेटॅलॉइड्स आहेत. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं एलिमेंट्स आर क्लासिफाईड इन टू द 3 टाइप्स. वन इज द मेटल्स, अनदर इज द नॉन मेटल्स अँड थर्ड वन इज द मेटॅलॉइड्स. ओके तर त्या मेटॅलॉइड्समधले हे फर्स्ट 20 एलिमेंट्स आहेत, याच्यामध्ये 2च मेटॅलॉइड्स आपल्याला सापडतात. एक आहे बोरॉन अँड अनदर वन इज सिलिकॉन. ओके दीज आर द metalloids. What are metalloids? Metalloids, these are the elements which are showing both properties of metals as well as non-metals. ओके खूप सोपं होतं आपण बघितलेलं ते. त्याच्यानंतर आहे फॉस्फरस, कॅपिटल पी आहे, ज्याचा ॲटॉमिक नंबर 15 आहे आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे 2, 8 आणि 5. ओके म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये मात्र किती असणार आहेत 5 इलेक्ट्रॉन असणार आहेत. बघा बरं मी तुम्हाला काय सांगितलं होतं दुसऱ्या ऑर्बिटची जी कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम कॅपॅसिटी आपण त्या दिवशी बघितलं होतं. के ऑर्बिट असेल तर मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे 2, एल असेल तर मॅक्झिमम 8, एम असेल तर 18 आणि एन असेल तर 32 असं आपण काहीतरी पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर सल्फर कॅपिटल एस आहे 16 ॲटॉमिक नंबर आहे 286. क्लोरीन असेल तर सी एल आहे ॲटॉमिक नंबर 17 आहे 287. ऑर्गॉन ए आर 18 आहे 2288. त्याच्यानंतर पोटॅशियम आहे महत्त्वाचा मेटल आहे, त्याचं सिम्बॉल आहे कॅपिटल के आणि त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 19 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मात्र आहे 2881. बघा मी तुम्हाला काय सांगितलं होतं थर्ड ऑर्बिट जे आहे दॅट इज द यम. या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन बसू शकतात तर 18. कारण आपण बघितलं होतं 2, 8, 18, 32 अशी त्याची काय आहे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये कन्सिस्ट असण्याची त्याची कॅपॅसिटी आहे. पण इथं आपण काय करतोय मॅक्झिमम 8च इलेक्ट्रॉन टाकलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके इथं असं यायला पाहिजे होतं 2, 8 आणि 9 पण आपण तसं केलेलं नाही. काय केलेलं आहे आपण 2, 8, 8 आणि 1 म्हणजे तिसऱ्या पण ऑर्बिटमध्ये परत आपण काय केलेलं आहे 8च इलेक्ट्रॉन्स टाकलेले आहेत. असं का केलं आहे आपण बिकॉज ज्यावेळेस त्याचे 8 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये फिलअप करतो आपण 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये असतात त्यावेळेस त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं. काय कंप्लीट होतं त्याचं ऑक्टेट कंप्लीट होतं. म्हणून ऑक्टेट कंप्लीट झाल्यानंतर फुलफिल होते आणि ती ऑर्बिट स्टेबल होते. हे काय आहे सगळं हे मी तुम्हाला काय करतो पुढं नेक्स्ट स्लाईडमध्ये ते मी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो. ओके सो फक्त आता लक्ष द्या की त्याचं 2, 8, 8, 1 आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम असेल त्याचं जे सिम्बॉल आहे लक्षात घ्या त्याचं जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल काय आहे कॅपिटल के. सिम्बॉल काय आहे सॉरी त्याचं सिम्बॉल काय आहे कॅपिटल सी आणि स्मॉल ए दॅट इज द सी ए. कॅपिटल के कोणाचं आहे दॅट इज द पोटॅशियम. त्याचं लॅटिन नाव कॅलियम असतं देअरफॉर त्याचं इनिशियल लेटर घेतलेलं आहे कॅपिटल के. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 20 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मात्र आहे 2882. इथं पण काय केलेलं आहे बघा तिसऱ्या ऑर्बिटची मॅक्झिमम कॅपॅसिटी 18 असताना इथं पण आपण काय करतोय 8च इलेक्ट्रॉन इथं काय करतोय फिलअप करतोय. असं का ते मी तुम्हाला समजून सांगतो. ओके ठीक आहे बघा आता लक्ष द्या नीट. आपण त्या दिवशी काय बघितलेलं होतं ओके हां आता या ठिकाणी तुम्हाला मी ते सांगितल्यानंतर व्यवस्थित लक्षात येईल. काय आहे बघा हा न्यूक्लियस. ओके आपण या ठिकाणी काय करूयात पोटॅशियम घेऊयात. ही त्याची पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट, ओके तिसरी ऑर्बिट आणि ही चौथी ऑर्बिट. आपण काय म्हणलो होतं बघा के एल एम आणि एन अशा या 4 ऑर्बिट्स आहेत. पहिली ऑर्बिट, दुसरी ऑर्बिट, तिसरी आणि ही चौथी म्हणजे या 4 ऑर्बिट्स अशा पद्धतीनं आहेत. दिस इज द न्यूक्लियस. दीज आर द ऑर्बिट्स शेल्स. ओके मग आता लक्षात घ्या पोटॅशियम एलिमेंट जो आहे दॅट इज द मेटल. ओके पोटॅशियम इज अ मेटल विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 19. त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 19. ओके 19 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. त्याचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं तर ते कसं येतं 2, 8,
8 आणि 1 ह्या सगळ्यांची जर बेरीज तुम्ही केली तर ती बेरीज किती बनणार आहे तुमची 19. सो 2 अधिक 8 10 18 आणि 19 म्हणजे हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. त्या दिवशी आपण बघितलं होतं द सम ऑफ द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज नोन ॲज द ॲटॉमिक नंबर, की जो पोटॅशियमचा 19 ॲटॉमिक नंबर येतो. सो बघा आता या ठिकाणी तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आपण काय करतोय फिलअप करतोय. ओके, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. हे 2, हे 3, हे 4, हे 5, हे 6, हे 7 आणि हे 8. प्रत्येकावरती कसला चार्ज असेल, नेगेटिव्ह चार्ज असेल, म्हणजे 2 8. तिसऱ्या पण ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतील, 8च असतील. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, हे सगळे काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि इलेक्ट्रॉन्स हॅविंग द नेगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रॉन्स हॅविंग द नेगेटिव्ह चार्ज. बघा आता 2 झाले, 8 झाले, इथं 8 झाले. आपण काय करतो, याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 19 आहे. बरोबर आहे, ॲटॉमिक नंबर 19 आहे. मग इथं आपण काय करायचं, अजून एक इलेक्ट्रॉन जर इथं आपण टाकला, ॲड केला तिसऱ्या ऑर्बिटमध्ये, तर काय होईल, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं झालं असतं, 2 8 आणि 9, जे की चुकीचं आहे. कारण तिसऱ्या ऑर्बिटमध्ये आपण 9 इलेक्ट्रॉन भरत नाही. त्याचं कारण हे आहे की ज्या वेळेस 8 इलेक्ट्रॉन याच्यामध्ये फिल केले जातात तिसऱ्या ऑर्बिटमध्ये, त्यावेळेस ऑक्टेट नावाचा कन्सेप्ट आहे. ऑक्टेट कंप्लीट होतं. काय कंप्लीट होतं, ऑक्टेट कंप्लीट होतं. ऑक्टेट त्याला आपण काय म्हणतो, ऑक्टेट स्टेबल. ओके, ऑक्टेट हे काय झालेलं आहे, या ठिकाणी स्टेबल झालेलं आहे. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन फिलअप केल्यानंतर पण ती जी ऑक्टेट आहे, ती जी ऑर्बिट आहे, ती काय होते, स्टेबल होते. त्याच्यामुळं तिथं 9 इलेक्ट्रॉन्स न लिहिता आपण किती इलेक्ट्रॉन्स लिहिणार आहोत, आपण काय सांगणार आहोत बघा. जर त्याचा प्रश्न जर आपल्याला विचारला, व्हॉट इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ यम शेल, व्हॉट इज द मॅक्झिमम कॅपॅसिटी ऑफ यम शेल, तर ते आपण लिहिताना उत्तर लिहिणार आहे 18 इलेक्ट्रॉन्स. ओके, 18 इलेक्ट्रॉन्स ती त्याची काय आहे, मॅक्झिमम कॅपॅसिटी आहे. पण इथं महत्त्वाची गोष्ट काय आहे, जर आपल्याला ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन रिप्रेझेंट करायचं आहे, लिहायचं आहे, तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी मॅक्झिमम तिसऱ्या ऑर्बिटमध्ये पण किती इलेक्ट्रॉन्स भरणार आहोत, 8च इलेक्ट्रॉन्स भरणार आहोत. किती, 8 इलेक्ट्रॉन्स, मॅक्झिमम 8 इलेक्ट्रॉन्स. ओके, आणि जे राहिलेले असतील ते नेक्स्ट ऑर्बिटमध्ये येतील, म्हणजे चौथ्या ऑर्बिटमध्ये येतील. आणि राहतो फक्त एकच एलिमेंट, दॅट इज द 1, आणि तो काय असणार आहे, n या ऑर्बिटमध्ये, म्हणजे 4th ऑर्बिटमध्ये तो असणार आहे. ओके, मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. असंच मला रिप्रेझेंटेशन कुणासाठी करता येईल बघा बरं, कुणासाठी करता येईल, असंच रिप्रेझेंटेशन मला काय करायचं आहे, हां, कॅल्शियमसाठी करायचं आहे. कुणासाठी करायचं आहे, कॅल्शियमसाठी. सो इथं मी लिहितो कॅल्शियम. ओके, कॅल्शियम विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर, हां, किती आहे त्याचा ॲटॉमिक नंबर सांगा, ॲटॉमिक नंबर किती आहे, ॲटॉमिक नंबर. सो कॅल्शियम विच हॅविंग द ॲटॉमिक नंबर 20. आणि म्हणून त्याचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येणार आहे, ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार आहे, 2 8 8 आणि 2. बरोबर आहे, हे त्याचं झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. याचा अर्थ आपल्याला लक्षात येईल की पहिल्या ऑर्बिटमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन्स बसणार आहेत, 2च. ओके, 8 8 आणि आता अजून 2 राहतात, ते काय होतील, नेक्स्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या एंटर होतील. ओके, आणि हे जे रिप्रेझेंटेशन तुम्हाला दिसतंय, दिस इज फॉर कॅल्शियम, दिस इज फॉर कॅल्शियम. मला वाटतं आता खूप सोपं आहे, मला वाटतं आता हे तुमच्या लक्षात यायला लागलेलं आहे. ठीक आहे, सो बघा, चला या ठिकाणी लक्षात येईल तुमच्या आता. हे जे आपण बघितलं, हे आहे पहिल्या 20 एलिमेंट्सची लिस्ट. ओके, आणि ही काय करणार आहोत आपण, एकदम चांगल्या पद्धतीनं पाठ करणार आहोत, आपल्या वहीमध्ये पाहिजे. ओके, आणि ही सारखी रिवाईज करणार आहोत, आपल्याला यायलाच पाहिजे कंपल्सरी हे सिम्बॉल्स. ओके, आणि हे त्यांचे ॲटॉमिक नंबर्स आलेच पाहिजेत. परत एकदा रिवाईज करूयात आणि मग आपण काय करतोय, नेक्स्ट पॉईंटकडे जातोय. ओके, सो बघा, हायड्रोजन कॅपिटल याचे आहे, ॲटॉमिक नंबर 1 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आहे. ओके, हेलियमसाठी याची सिम्बॉल आहे, ॲटॉमिक नंबर 2 आहे, लिथियमसाठी 3, बेरिलियम 4, बोरॉन 5. ओके, हायड्रोजन 1, हेलियम 2, लिथियम 3, बेरिलियम 4, बोरॉन 5. कार्बन 6, नायट्रोजन 7, नायट्रोजन 7, नायट्रोजन 7. असं काय करायचं, थोडंसं आपण
त्याची प्रॅक्टिस करायची. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तेवढं हे तुम्हाला काय होणार आहे, चांगल्या पद्धतीनं समजणार आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन 8 आहे. फ्लोरीन नाव आहे, काय नाव आहे, फ्लोरीन. ओके, फ्लोरीन. ॲटॉमिक नंबर 9. निऑन 10, सोडियम 11, मॅग्नेशियम 12. ओके. त्याच्यानंतर ॲल्युमिनियम 13. ओके, ॲल्युमिनियम 13 लक्षात घ्या. त्याच्यानंतर सिलिकॉन असेल तर 14. ओके. त्यानंतर फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17, ऑर्गॉन 18, पोटॅशियम 19 आणि कॅल्शियम 20. लक्षात येते, कॅल्शियम 20. तर हे आहेत फर्स्ट 20 एलिमेंट्स. तर हे आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीनं विथ देअर ॲटॉमिक नंबर्स ते पाठ असणं गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये लक्षात घ्या कोणकोणते मेटल्स आहेत हे एकदा आपण काय करूयात, बघूयात. म्हणजे तुमच्या पुढं काही मुद्दे शिकताना त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता इथं लक्षात घ्या, हायड्रोजन हा गॅस आहे. जे गॅसेस फॉर्ममध्ये असतील, बघा मी काय सांगतो तुमच्या लक्षात येते का. ओके, जे गॅसियस फॉर्ममध्ये असतील, कोणत्या फॉर्ममध्ये असतील, गॅसियस फॉर्ममध्ये असतील, ते काय असतील, नॉन मेटल्स. ते काय असतील बरं, नॉन मेटल असतील. जे गॅसियस फॉर्ममध्ये असतील ते काय असतील, नॉन मेटल असतील. सो या ठिकाणी जर बघितलं, मी काय करतो आता, फक्त जे मेटल आहेत, मेटल त्यांनाच काय करतो, फक्त सर्कल करतो. ओके, लिथियम इज मेटल, बेरिलियम इज मेटल. ओके. त्यानंतर डिरेक्टली नायट्रोजन इज मेटल, मॅग्नेशियम इज मेटल, ॲल्युमिनियम इज मेटल. ओके. त्याच्यानंतर डायरेक्टली पोटॅशियम आणि कॅल्शियम. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे 7. म्हणजे फर्स्ट 20 एलिमेंट्स ओनली 7 एलिमेंट्स आर मेटल्स. हे जे 7 एलिमेंट्स आपल्याला दिसत आहेत हेच काय आहेत, फक्त मेटल्स आहेत. मग बाकीचे काय असतील, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे हा जो बोरॉन आहे, बोरॉन आणि हा सिलिकॉन, हे 2 मात्र काय आहेत, मेटॅलॉइड्स आहेत. काय आहेत, मेटॅलॉइड्स. आणि जे आता बाकीचे इतर राहिलेले आहेत सगळे, म्हणजे हे सर्कल आणि हा जो तुम्हाला रेक्टँग्युलर काढलेला दिसतोय, हे सोडून जे सगळे बाकीचे राहिलेले आहेत, दीज आर ऑल नॉन मेटल्स. हे नंतर पुढं पण आपल्याला खूप म्हणजे खूप वेळा येणार आहे, त्यावेळेस आपण आणखीन एकदा मेटल्स कोणते असतात, त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतात, नॉन मेटल्स काय असतात, हे पण स्टडी करणार आहोत. लक्षात येते. ओके, ठीक आहे. पुढे जातोय आपण. बघा आता आपल्याला या चॅप्टरची सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी दिसेल की इथं काहीतरी प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन आणि डोबेरायनर्स ट्राईड्स असं काहीतरी तुम्हाला दिसून येईल. बरोबर आहे, ठीक आहे. हे तुम्हाला मी काय करतो, अगोदर चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करतो आणि नंतर मग काय करूयात, आपण इकडं येऊयात. ओके, ठीक आहे. चलो, मग आता आपण काय केलेलं आहे, आपल्या चॅप्टरला ॲक्च्युअल आता आजपासून म्हणजे सुरू करतोय आणि याच्यामध्ये यातल्या ज्या कोर कन्सेप्ट आहेत या चॅप्टरमधल्या त्या आपण काय करतोय, आता एक्सप्लेन करतोय. सो तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन तुम्ही व्यवस्थित द्यायचं आहे. एक पॉईंट व्यवस्थित समजून घेतला तर मला वाटतं हा चॅप्टर आपल्याला खूपच सोपा जाईल. ओके, खूप बेसिक चॅप्टर आहे. सो फर्स्ट पॉईंट या चॅप्टरमधला तो आहे, दॅट इज द डोबेरायनर्स ट्राईड्स. काय नाव आहे पॉईंटचं, डोबेरायनर्स ट्राईड्स. ओके, डोबेरायनर ट्राईड्स. याच्यामध्ये बघा त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे गेल्या लेक्चरला सांगितलं होतं की टोटल 118 म्हणजे 118 एलिमेंट्स काय असतात, प्रेझेंट आहेत. बरोबर आहे. आणि त्याच्यामधले 92 हे नॅचरली फाउंड, 26 हे आर्टिफिशियल आहे. सो ज्यावेळेस हे एलिमेंट्स त्यांचा शोध लागत होता, त्यांची डिस्कवरी होत होती, त्यावेळेस काय झालं की त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. ओके, त्यांचं क्लासिफिकेशन कसं केलं पाहिजे, त्यांना कोणत्या ग्रुपमध्ये टाकलं पाहिजे. ओके, कोणते मेटल्स असतील, कोणते नॉन मेटल्स असतील, कोणते मेटॅलॉइड्स असतील, असं एक क्लासिफिकेशन त्याला काहीतरी करणं नेसेसरी होतं. मुळात क्लासिफिकेशन का करायचं असतं, वाय क्लासिफिकेशन इज नेसेसरी. ओके, तर स्टडी करण्यासाठी आपल्याला ते क्लासिफिकेशन केलेलं असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपण त्यांचा स्टडी करू शकतो. बरोबर आहे. सो म्हणून
पहिला जो अटेम्प्ट इलिमेंटचा क्लासिफिकेशनचा झाला तो आहे दॅट इज द डोबेरायनर्स ट्राइड्स. डोबेरायनर्स ट्राइड्स. ओके, ट्राइड्स इथं तुम्हाला लक्षात येईल. ट्राइड्स म्हणजे तीन, काहीतरी तीन ही गोष्ट तुमच्या लक्षात येते. त्या डोबेरायनर्स सायंटिस्टचं नाव आहे. ओके, त्यांनी काय केलेलं होतं, जे इलिमेंट्स डिस्कवर झालेले होते एकदम सुरुवातीला तर फक्त साधारणतः 20च इलिमेंट डिस्कवर झालेले असतील. ओके, सो त्यांनी काय केलं, मग जेवढे इलिमेंट्स प्रेझेंट आहेत, ओके, आज 118 इलिमेंट्स आहेत, त्यावेळेस 118 इलिमेंट्स नव्हते. आणखीन इलिमेंटचा नुकताच काय होत होता, शोध लागत होता. त्यावेळेस जे काही अवेलेबल असणारे इलिमेंट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि क्लासिफिकेशन करताना त्याला काहीतरी बेसिक प्रॉपर्टीज त्या ठिकाणी फाउंड झाल्या, ते आपण स्टडी करतो. ओके, त्याने काय केलं, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. काय केलेलं त्यांनी, 3 एलिमेंटचे ग्रुप्स केलेले आहेत. एक्झाम्पल लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. हा एक त्यांनी काय केलेला आहे, ग्रुप बनवलेला आहे. लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम. लक्षात येते, असा एक त्यांनी ग्रुप बनवला. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम. ओके, हे स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम ज्यांचा ॲटॉमिक नंबर 20पेक्षा ग्रेटर आहे ते पुढचे आहेत. ओके, ते आपण नंतर बघूयात. सो लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे सगळे आपल्या तिन्ही पण एलिमेंट्स आहेत ते ओळखीचे आहेत. त्याने हा एक एलिमेंट्सचा ग्रुप बनवला. ओके, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. ओके, आणि त्याच्यामध्ये त्याला काय फाउंड झालं आहे बघा, काहीतरी त्याला एक प्रॉपर्टी सापडली, त्याच्यावरून त्याने काय केलेलं आहे, हे ग्रुप्स असे तयार केलेले होते. म्हणजे त्याने अशा 3-3चेच एलिमेंट्सचे ग्रुप्स तयार केलेले होते. ओके, 3 एलिमेंट्सचे त्याने ग्रुप्स तयार केलेले होते. सो याच्यामध्ये त्याला असं सापडतं आहे की दिस इज द मिडल इलिमेंट. हिअर सोडियम इज द मिडल इलिमेंट. त्याला काय सापडलं होतं बघा, द ॲटोमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. ओके, ॲटोमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज approximately equal to the atomic masses. पण ती कशी आहे बघा, मी काय सांगतोय बघा, पहिल्यापासून लक्षात येते का. द ॲटोमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट वॉज approximately equal to the average of the atomic masses of other 2 elements. म्हणजे काय, ॲटोमिक मास म्हणतोय मी, काय म्हणतोय, ॲटोमिक मास, नॉट द ॲटोमिक नंबर्स. ओके, सो लिथियम अँड पोटॅशियम या दोघांचं जे ॲटोमिक मास असणार आहे, त्याचं ॲव्हरेज बरोबर मिडल एलिमेंटचं त्याचं ॲटोमिक मास असणार आहे. इथं पण तसंच मॅग्नेशियम अँड बॅरियम ह्या दोघांचं जे ॲटोमिक मास आहे त्यांचं ॲव्हरेज ते जे ॲटोमिक मास येणार आहे ते कुणाचं असणार आहे, स्ट्रॉन्टियमचं असणार आहे. ओके, लक्षात येते. हाच कन्सेप्ट आपण काय करूयात, इकडं आपल्या नोट्समध्ये बघूयात. बघा काय दिलेलं आहे, म्हणजे तुमच्या आता लक्षात येईल. प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये हा डोबेरायनर ट्राइड्स. ओके, हा जो तुम्हाला दिसतोय दिस इज द डोबेरायनर ट्राइड्स. बघा त्याने काय केलेलं आहे, या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल, हा लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. ओके, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बॅरियम. ओके, त्याच्यानंतर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन असे तुम्हाला हे 3-3चे ग्रुप्स दिसतील. बघा त्याने प्रत्येक वेळेस काय केलेले आहेत, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट. या ठिकाणी पण तुम्हाला दिसेल, ही मेड ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. ओके, आणि त्याने जी प्रॉपर्टी पकडलेली आहे त्या एलिमेंट्सची ती कोणती आहे, तर ॲटोमिक मासेस, नॉट द ॲटोमिक नंबर. त्याने कशावरती लक्ष दिलेलं आहे, ॲटोमिक मासेसवरती, बिकॉज ॲट दॅट टाईम ॲटोमिक नंबर कन्सेप्ट इज नॉट नोन. म्हणजे ॲटोमिक नंबरची जी कन्सेप्ट होती ती माहीतच नव्हती. मग कन्सेप्ट माहीत कोणती होती, तर ॲटोमिक मास, म्हणून त्यानं त्याच कन्सेप्टचा अभ्यास केलेला आहे. सो बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ही सजेस्टेड द प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर रिलेटेड टू ॲटोमिक मासेस. त्याने काय केलेलं आहे, ही सजेस्टेड properties of elements are related to the atomic masses. He made groups of 3 elements each having the similar chemical properties between them are called triads. म्हणजे हे तिघजण लिथियम, सोडियम अँड पोटॅशियम हे तिघजण आहेत, म्हणून त्याला काय केलेलं आहे, त्यांनी त्या तिघांना एकत्र टाकलेलं आहे आणि त्याला नाव काय दिलेलं आहे, ट्राइड्स. काय नाव दिलेलं आहे, ट्राइड्स. ओके, इन द ट्राइड
द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलिमेंट, हे खूप महत्त्वाचं आहे. द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल इलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स. आपण काय म्हणलो होतं, ॲव्हरेज. ॲव्हरेज मीन्स मीन. ओके, ॲव्हरेज मीन्स मीन. सो in the triad, the atomic mass of the middle element is approximately equal to the atomic masses, is approximately equal to the mean of the atomic masses of other two elements. ओके, पण त्याचं एक डिमेरिट आहे. एक डिमेरिट काय आहे त्याचं, की however all the known elements could not be classified into the Dobbe-Reiner triads. म्हणजे तो जो डोबे-रायनर होता त्यानं इलेमेंट्स क्लासिफिकेशन करण्याचा जो अटेम्प्ट केला त्याच्यामध्ये तो सगळ्या त्याला माहीत असलेल्या त्यावेळेस शोध लागलेल्या सगळ्या एलिमेंट्सचं तो क्लासिफिकेशन करू शकला नाही. ही कुड नॉट बी क्लासिफाईड ऑल नोन एलिमेंट्स ॲट दॅट टाईम. त्यावेळेस त्याच्या काळामध्ये जेवढे एलिमेंट्स माहीत होते त्या सगळ्यांचं तो क्लासिफिकेशन करू शकलेला नाही. कळतंय, पण आपल्याला त्यांनी नेमकं काय सांगितलेलं होतं ते आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि इथं आपल्याला एक्झामशी रिलेटेड जो खूप महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे तिसरा, दॅट इज द इन द ट्राईड द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ अदर टू एलिमेंट्स अँड दिस इज द डोबे-रायनर ट्राईड. ओके, आपल्याला परीक्षेमध्ये क्वेश्चन असा येणार आहे, व्हॉट इज द डोबे-रायनर ट्राईड, व्हॉट इज द डोबे-रायनर ट्राईड. त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हे स्टेटमेंट आपलं पार्ट असणं गरजेचं आहे. ओके, सो बघा इथं त्याची ट्राईडचे काय एक्झाम्पल्स आहेत, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. ओके, सो बघा त्यांच्या इथं काय केलेलं आहे, मीन काढत असताना, ओके त्यांचा मीन काढत असताना A+C असं केलेलं आहे. ए कुणाला नाव दिलेलं आहे त्यांनी, बघा ए नाव दिलेलं आहे लिथियमसाठी. ओके, ए नाव दिलेलं आहे लिथियमसाठी आणि त्याच्यानंतर हा B आणि हा C. ओके, म्हणजे A, B आणि C. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, ए आणि सीची बेरीज केलेली आहे म्हणजे सम केलेली आहे आणि त्याला 2 डिवाइड केलेलं आहे म्हणजे त्याचा मीन घेतलेला आहे. ओके, 6.9 + 39.1 आणि त्याला कितीनं डिवाइड केलेलं आहे, 2 आणि म्हणून याचं उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, 23. आणि 23 विच इज द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम. कुणाचा ॲटॉमिक मास आहे ते, सोडियमचं ॲटॉमिक मास आहे. लक्षात येते. असंच दुसरं पण एक्झाम्पल आपल्याकडे आहे, कॅल्शियम. या ठिकाणी कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास घेतलेला आहे, त्याची सम केलेली आहे बॅरियम ॲटॉमिक मासची. ओके, हे आपल्याला काय पाठ करायचं नाही आहे, लक्षात येते. फक्त आपल्याला परीक्षेमध्ये काय लिहायचं आहे, हा जो तिसरा पॉईंट आहे. आणि यातलं तुम्हाला जर आयडेंटिफाय करायला लावले की विच ऑफ द फॉलोइंग इज अ डोबे-रायनर ट्राईड किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डोबे-रायनर ट्राईड, तर त्यावेळेस आपले जे हे 3 ट्राईड्स आपल्या बुकमध्ये दिलेले आहेत हे आपले पाठ असणं गरजेचं आहे. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम, क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. आणि बघा इथं या ठिकाणी दोघांची सम केल्यानंतर त्याचं मीन घेतलं तर ते किती येतं, 88.7. त्याच्या समथिंग ॲप्रॉक्सिमेटली त्याने शब्द यूज केलेला होता. कोणता शब्द यूज केलेला होता, ॲप्रॉक्सिमेटली. ॲप्रॉक्सिमेटली म्हणजे काय असतं, नियरर म्हणजे त्याच्या क्लोज, त्याच्या जवळपास. ओके, ॲक्च्युअल तीच व्हॅल्यू यायला पाहिजे असं काही नाही. आणि CBI म्हणजे क्लोरीन, ब्रोमिन आणि आयोडीन. CBI ते पाठ करण्यासाठी आपण तसं म्हणतोय, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. या ठिकाणी क्लोरीन आणि आयोडीन या दोघांचा जर मीन घेतला ॲटॉमिक मासचा तर तो ब्रोमिन इतका या ठिकाणी आपल्याला मिळून जाईल. ओके, हा एक चार्ट दिलेला आहे आणि यावरून आपला जो डोबे-रायनर ट्राईड्सचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट काय होतो या ठिकाणी क्लिअर होतो. ओके, नेक्स्ट लेक्चरला याचे जे एक्झाम्पल्स आहेत आणि याच्यामधलं काय लिहायचं आहे याच्यावरती आणखीन थोडंसं आपण काय करूयात, एक्सप्लेन करून सांगूयात. ओके, ठीक आहे, थांबूयात.